जयाचेनी बोले धर्मुजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा दरबारामध्ये दिवाळीच्या पावन पर्व काळामध्ये आपल्याला या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा सत्संग करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। भगवंतांनी दिवाळी म्हटलेलं आहे। कोणती दिवाळी? भगवान परमात्मा म्हणतात, मी अवताराला आल्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये खरी दिवाळी करतो। भगवंताने आपलं अवतार्य कार्य सांगितल्यानंतर खरं दिवाळीचं कार्य सांगितलं आहे। भगवान म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तर योग्या पाहे दिवाळी निरंतर। मी येतो कशा करता? भगवान म्हणतात, मी आल्यानंतर पहिली काजळी काढून टाकतो। काजळी जी असते ती दिव्यावर येत असते आणि दिव्यावर काजळी आल्यानंतर दिवा जो आहे तो कमी प्रकाश देतो। कधी कधी दिव्याचा प्रकाश पडतच नाही, विजून जातो काजळी म्हणून, विजल्यासारखा दिसतो। तसं भगवान परमात्मा म्हणतात, दिवा आहेच, दिवा नाही असं शरीर तुम्हाला सापडणार नाही। प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिवा आहे, तेवत आहे, आत्मदिवा, परमात्मरूपी दिवा। पण त्याच्यावर काजळी आली, अज्ञानाची म्हणा, अविवेकाची म्हणा, आणि त्या काजळीमुळं मग त्या दिव्याचा प्रकाश आपल्याला मिळेना। आपल्या जीवनात अंधार पडला, दुःख आलं, भगवान म्हणतात, मी येतो, मी आल्यानंतर ती काजळी काढून टाकतो। ही देवाची दिवाळी बरं का। आता संतांनी दिवाळी सांगितली। संतांची दिवाळी कोणती? आपण संतांची दिवाळी दसऱ्याच्या दिवशी पाहून आलो। दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील। किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने आले घरा तोची दिवाळी दसरा। आपल्या घरी संत येणं, आपण संत संगतीमध्ये जाणं आणि संतांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणं, विचार ऐकल्यानंतर, विवेक ऐकल्यानंतर आपल्या जीवनातलं अज्ञान जाणं, ही दिवाळी। विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। आणि म्हणून अशी दिवाळी आपल्याला साधू संतांनी दिली। आपल्याला साधू संतांनी विवेक दिला, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली। ज्ञानेश्वरी ही खरी आपल्या जीवनातली दिवाळी आहे। हरिपाठ दिला, नाथ भागवत दिलं नाथ महाराजांनी, एकनाथ तुकाराम महाराजांनी गाथा दिली, आणि आपलं सगळं जीवन आनंदी व्हावं याच्याकरता विचार दिले। ही दिवाळी आहे। ही दिवाळी कधी न संपणारी अशी दिवाळी आहे। म्हणून अशी दिवाळी आपण आता ज्ञानोबारायांच्या सहवासात साजरी करतो। आपलं सगळ्यांचं भाग्य आहे। हो, लौकिक दृष्टीने हे सगळे आपण सण साजरे करतो, केले पाहिजेत। आज भाऊबीज आहे, भावाचा आणि बहिणीचं प्रेम अभिव्यक्त होण्याचा दिवस आहे, चांगली गोष्ट आहे। परंतु तात्विक दृष्टीने आपण जर पाहिलं तर कोण भाऊ आणि कोण खरी बहीण, आपला विचार होऊन गेलाय। बंधू कोणाला म्हणायचं? बंधनातून जो मुक्त करतो तो खरा बंधू।
जो आपल्या बंधनाला कारणीभूत होतो, आपल्या जीवनातले बंधन वाढवतो, दुःख वाढवतो, रागद्वेष वाढवतो, तो बंधू नाही. भगवान परमात्मा म्हणतात खरा बंधू जो आहे ना, आपले आपणच बंधू आहोत आणि आपले आपणच शत्रू आहोत. म्हणून या बंधनातून मुक्त करणारे जेवढे असतील ते सगळे आपले बंधू. भगवंताला सुद्धा बंधू म्हटलंय. सांगा ओवी, फेडिता बंधनाचा ठावो, तो जगत बंधू ऐसा भावो. भगवान परमात्मा सगळ्या जगताचं बंधन दूर करतो म्हणून भगवान परमात्मा बंधू. अर्जुनाने म्हटलं, आपण त्या दिवशी ओवी म्हणून आलो, तू हो, अर्जुन म्हणतो देवा तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची रक्षिता सदा रक्षिता आपदे आमुते. बंधू. भाऊबीजीची कथा सांगताना असं सांगितलंय, ती यमुना जी आहे ती यमाची बहीण आहे आणि आजच्या दिवशी ती यमुना जी आहे तिची जो कोणी पूजा करतो, ती यमुना सांगते आपल्या भावाला यमाला त्याच्याकडे जायचं नाही. म्हणजे यमाच्या जाचातून सोडवणारी बहीण. आपल्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरीच आपली बहीण आहे. ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर आपण यमाच्या जाचातून तर सुटू, पण काळाच्या जाचातून सुद्धा सुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी संतांच्या सहवासामध्ये असलेली आपली खरी दिवाळी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांना दिव्य असा उपदेश करतात. योगी महापुरुषाची लक्षणं चालू आहेत. भगवंतांनी श्लोकामध्ये शब्द वापरलाय समबुद्धीर विशिष्यते. ज्ञानोबाराय त्याचं स्पष्टीकरण करतायत. ज्याला समत्व बुद्धी प्राप्त झाली त्याचा विशेष काय? विशेष कशाला म्हणतात? साधारण जे असतं त्याला लोक विशेष म्हणत नाहीत. एखादी गोष्ट जर सगळ्यांच्यात सामान्य असेल तर आपण त्याला विशेष म्हणतो का? म्हणत नाही. आपण प्रवचनामध्ये आलो, सगळे येऊन बसलो, बसल्यानंतर इथे सगळ्यांच्यामध्ये आता इथे विशेष काय दिसत नाही आपल्याला. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये काही विशेष घटना घडल्या. रेडा कधी बोलत नाही परंतु बोलायला लागला, वेद विशेष घडलं. भिंत कधी चालत नाही परंतु चालली, विशेष घडलं. तसं त्या ठिकाणी संत जे असतात किंवा हे जे समबुद्धी पुरुष आहेत ज्यांना समान बुद्धी प्राप्त झाली, समान म्हणजे परमात्मा बुद्धी प्राप्त झाली, त्यांचं विशेष काय? आपोआप त्यांच्या ठिकाणी काही विशेष गुण येतात. कारण समत्व बुद्धी म्हणजेच परमात्मा. ऐका, सम म्हणजे परमात्मा आणि परमात्मा बुद्धी ज्याला प्राप्त झाली, ज्यांच्या बुद्धीमध्ये परमात्मा आरूढ झाला, परमात्मा स्वरूप जे झाले, आणि मग जे परमात्मा स्वरूप झाले परमात्म्याची काही शक्ती बरोबर त्यांच्यामध्ये दिसायला लागते. म्हणून भगवान त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलंय, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे. पुढं काय म्हटलं? पापनाशे दर्शने. त्याचं दर्शन आपल्याला घडलं की आपलं पाप जातं. काय विशेष? कारण तो आता देव स्वरूप झाला. म्हणून अनेक विशेष गुण त्यांच्यामध्ये येतात. जसे भगवंतामध्ये विशेष गुण आले तसे या संतांच्यामध्ये समबुद्धी पुरुषामध्ये येतात. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, जयाचे नाव तीर्थराव. मागची ओवी. त्यांचं जे नाव आहे ते तीर्थाचा राजा आहे. ऐका, ते तर तीर्थ स्वरूप आहेत, तीर्थाचे राजे आहेत, याचं आपण चिंतन करून आलो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचं नाव, जशी देवाच्या नावामध्ये शक्ती आहे तशी संतांच्या नावामध्ये फार मोठी शक्ती आहे.
देवाचं नामस्मरण केल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात तसे संतांच्या नामस्मरणामुळे घडतात. रामेश्वर महाराज सांगतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात. काय? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. सुरुवात काय अभंगाची? ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितू सर्वज्ञा. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांगे होय आईशी. ऐशी ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीने प्रापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणून जयाचे नाव तीर्थ रावो. मागच्या ओळीत सांगितलं, त्याचा विचार आपला झाला. आता ज्ञानोबाराय पुढे सांगतात त्यांचं विशेष काय, त्यांच्या वाणीमध्ये सुद्धा सामर्थ्य येतं. किती त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य येतं? कारण समबुद्धी प्राप्त झाली, परमात्मा बुद्धी प्राप्त झाली. परमात्मा बुद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या सगळ्याच इंद्रियामध्ये ताकद येते. जशी देवाची शक्ती असते तशा काही शक्ती त्यांना प्राप्त होतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचेनी बोले धर्मू जिये. दिठी महासिद्धी ते विये. देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. काय शक्ती त्यांना प्राप्त झाली? जयाचेनी बोले धर्मू जिये. ज्यांच्या बोलण्यामुळे धर्म जगतो. दिठी महासिद्धी ते वे. ज्यांच्या दृष्टीमध्ये एवढी ताकद येते की ज्या ठिकाणी त्यांची दृष्टी पडेल तिथे महासिद्धी निर्माण होतात. आणि पुढे सांगतात, देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. पहा, स्वर्गादी जी काही सुख आहेत हा तर त्यांचा खेळ आहे, हातचा मळ आहे. सामर्थ्य निर्माण झालं, परमात्म्याचं चिंतन केलं, समत्व बुद्धी प्राप्त झाली की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्याकडे येतात. तो घेतो न घेतो ही गोष्ट वेगळी. पहिली गोष्ट त्यांच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य येतं. त्यांचं बोलणं सामान्य राहत नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये किती सामर्थ्य येतं? ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचेनी बोले धर्मू जिये. ज्यांच्या बोलण्यातून धर्म जगतो. आता धर्म म्हणजे काय, तो जगतो म्हणजे काय? धर्माचा विचार आपण मागे खूप करून आलो आहे. कशाला म्हणायचं धर्म? मनुष्य जीवन व्यवस्थित चालण्याकरता शास्त्राने जे नियम सांगितले त्या नियमांना म्हणतात धर्म. काही साधारण धर्म आहेत, काही असाधारण धर्म आहे, काही परम धर्म आहे. साधारण म्हणजे सगळ्यांच्याकरता जे सांगितलेले शास्त्राने नियम, दया, क्षमा, शांती, हे धर्म सगळ्यांच्याकरता सांगितले म्हणून यांना साधारण धर्म म्हणायचं. काही असाधारण धर्म आहेत. पती असेल तर पतीचा धर्म काय, पत्नी असेल तर पत्नीचा धर्म काय, राजा असेल तर राजाचा धर्म काय, गुरु असेल तर गुरुचा धर्म काय, शिष्य असेल तर शिष्याचा धर्म काय, प्रवचन सांगणारा असेल तर सांगणाऱ्याचा धर्म काय, ऐकणारा असेल तर ऐकणाऱ्याचा धर्म काय. प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. काळ, देश, परिस्थिती त्याच्यानुसार धर्म बदलतात. आणि हे सगळे धर्म कशाकरता सांगितले? अंतःकरण शुद्धीद्वारे आपल्याला वैराग्य निर्माण होतं, भगवंताची भक्ती निर्माण होते. आपल्या धर्मानुसार जर वागलो तर आपल्याला सुख प्राप्त होतं. ज्ञानोबारायांनी या धर्माचं वर्णन केलं आहे. मागे 3ऱ्या अध्यायामध्ये हा विचार आपला होऊन गेला. तुम्हा वर्ण विशेषे हा मोठ्याने सांगा.
हा स्वधर्मूची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे पुरती काम. स्वधर्म किती महत्व आहे. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपा सवे हारपला प्रकाशू जैसा. हा स्वधर्म म्हणजे दिवा आहे. आपापल्या वाट्याला आलेलं काम ही ईश्वराची पूजा आहे. पण हे करत असतानाच आपल्या अंतःकरणामध्ये एक परमधर्म निर्माण झाला पाहिजे. भगवंताची भक्ती निर्माण झाली पाहिजे. भगवंताचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणून परमधर्म सांगितला ईश्वर भक्ती. साधू संतांच्या जीवनामध्ये आता हा जो धर्म असतो, ज्ञानोबाराय सांगतात, जयाचेनी बोले धर्म जिये. ज्यांच्या बोलण्यामुळे हा धर्म जगतो. कारण धर्म जर जगायचा असेल तर धर्म ज्यांच्या आश्रयाने राहतो ते पुष्ट झाले पाहिजेत. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा धर्माकरता येतात. आल्यानंतर भगवंत संतांचं रक्षण करतात. कारण त्यांच्या आश्रयाने धर्म राहतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला आम्हाला धर्म काय अधर्म काय कळत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात संतांच्या बोलण्यातून धर्म जगतो. ते बोलतील तो धर्म असतो. किंबहुना ज्ञानोबाराय म्हणतात तयाचे विसाट शब्द सुखे मनो येती वेद. सदे असच्चिदानंद कान व्हावे ते. त्यांनी एक शब्द सांगितला, बिसाट असू द्या, सहज बोललेला असू दे, सहज बोलणे हित उपदेश. त्याच्यामध्ये सुद्धा मनुष्याचं कल्याण होऊन जातं. ज्ञानोबाराय म्हणतात माझं रिकामं तोंड बडबड करायला लागलं. आपलं रिकामं तोंड बडबड केल्यावर काय काय बडबड करतं आणि काय काय होतं. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडले. सगळ्या जगाचा धर्म बोलण्यातून तयार झाला. म्हणून संतांचं जे बोलणं असतं, ज्ञानोबाराय म्हणतात जयाचेनी बोले धर्मो जिये. आज आपल्याला हा धर्म जिवंत दिसतोय, त्याला कारण जर काय असेल तर संतांचं बोलणं आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी धर्म आहे. ज्ञानोबारायांनी किती ठिकाणी त्या वर्णन केलं, हा धर्म आहे. धर्म कीर्तन किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले. येत माझे उरले पायिक. पण हे धर्म कीर्तन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे धर्म कीर्तन आहे. ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला धर्म कळेल. धर्म तुमच्या जीवनात आपोआप येईल. गाथा आपण वाचली. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आलो कशा करता, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. गाथा असेल, भागवत, एकनाथ महाराजांचं भागवत असेल, त्यांच्या बोलण्यामध्ये धर्म जगतो. त्यांनी जे सांगितलेलं आहे तोच धर्म आहे. धर्माला जर आश्रय पाहिजे असेल, धर्माला जर जिवंतपण कोणामुळे आलं असेल तर संतांच्या बोलण्यामुळे आलं. आणखीन काय होतं, दिठी महासिद्धी ते विये. त्यांच्या बोलण्यामधली ताकद सांगितली. आता त्यांचं पाहणं जे आहे, दृष्टी जी आहे, त्या दृष्टीतली ताकद सांगतात. दिठी महासिद्धी ते विये. बघा, तुमची आमची दृष्टी वेगळी, सामान्य माणसाची दृष्टी वेगळी आहे. काय काय लोकांची दृष्टी अशी असते, त्यांची दृष्टी पडल्यानंतर अन्न दूषित होऊन जातं. लोक म्हणतात कोणाची तरी दृष्ट लागली अन्नाला, ते आता पचणार नाही. काय काय लोकांची दृष्टी अशी वाईट असते, लहान मुलं आजारी पडून जातात. दृष्टी चांगली नाही समजायचं. पण भगवान परमात्म्याची दृष्टी कशी,
जशी भगवान परमात्म्याची दृष्टी तशी संतांची दृष्टी कशी? ज्ञानोबाराय सांगतात, जया काय दिठी महासिद्धी ते विये. त्यांची दृष्टी पडल्यानंतर महासिद्धी ज्या असतात त्या ठिकाणी उत्पन्न होतात. जिथे जिथे त्यांची दृष्टी पडेल, ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये संतांच्या दृष्टीचं सामर्थ्य वर्णन केलं आहे. बोलावया आनंदी महाराज बोला. होय हो बोला. संतांची दृष्टी कशी आहे? हा सांतुजे मी, किंवा हा दिठवा जयावरी झळके, तो पद्म परू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महिषेशी. कितीतरी ठिकाणी विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी, काय दिदलिया नुठी ताटी, ते तुझे कृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्हाला सगळ्यांना विषयरूपी सापाने दंश केला आहे. विष चढलंय सापाचं. सापाचं विष चढलं की नाही कशावरून ओळखायचं? त्या दिवशी आपण सांगून आलो, त्याला गोड कडू लागतं आणि कडू गोड लागतं. म्हणजे त्याला जर साखर खायला दिली तर विष चढलेल्या माणसाला कशी लागते? कडू लागते. आणि लिंबाचा पाला काय लागतो? आपल्याला विष चढलंय की नाही? काम नावाचा भुजंग आपल्याला चावला, विषय नावाचा साप आपल्याला चावला, तुम्ही म्हणाल चढलं की नाही कशावरून ओळखायचं? ज्ञानोबाराय म्हणतात, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विष चढलं. आता हा सापाचं विष उतरेल कसं? ज्ञानोबाराय म्हणतात, संतांनी बघितलं पाहिजे आपल्याकडे. ज्ञानोबाराय म्हणतात, माऊली गुरु माऊली तुम्ही आमच्याकडे बघा. विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताट, ते तुझे कृपादृष्टी, नुसती कृपादृष्टी करा, निर्विष होय. दिठी महासिद्धी ते वे सांगतात. महासिद्धी नुसतं विष जाता असं नाही, नुसतं दुःख जातं असं नाही, नुसतं दैन्य जातं असं नाही. संतांच्या दृष्टीचं सामर्थ्य असं आहे, आपल्याला सिद्धी प्राप्त होता. ज्ञानोबारायांनी नुसती सिद्धी म्हटलंय का महासिद्धी म्हटलंय? सामान्य सिद्धी सहज प्राप्त होतील. त्यांनी पाहिल्यानंतर लौकिकातल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील. संतांच्या चरित्रात अशा अनेक घटना आहेत. पूर्वीच्या संतांच्या तर आहेतच. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगराकडे पाहिलं. शिवाजी महाराजांना सांगितलं, बघा भंडारा डोंगर तुम्हाला दाखवतो. भंडारा डोंगर कशाचा दिसला? सोन्याचा दिसला. अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी रेड्याला बोल म्हटलं, बोलला. अहो आत्ताच्या काळामध्ये काही संत होऊन गेले असं मी ते आता गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात वाचलं. त्यांनी स्वयंपाक तयार केला, ते महाराज यायचे आणि त्या स्वयंपाकाकडे बघायचे, आणि त्यांनी त्या स्वयंपाकाकडे बघितलं, किती माणसं जेवून गेली ते कमीच पडत नव्हतं. दिठी महासिद्धी ते विये सांगितलंय. अहो ज्ञानेश्वर महाराजांनी एका स्त्रीकडं पाहिलं आणि तिने इच्छा केली होती की मला पुरुष करा. स्त्रीचा तो केला पुरुषोबा. पण ह्या सगळ्या सामान्य सिद्धी आहेत. बहुतेक साधू संत ह्या सिद्धी साधकाला देत नाहीत, कारण तेच घेत नाहीत. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजा हंसे पानिका. या सिद्धी संत कशाला देतील? महासिद्धी म्हणून शब्द वापरला ज्ञानोबारांनी. महासिद्धी कोणती? कशाला म्हणायचं महासिद्धी? महासिद्धीची व्याख्या ज्ञानेश्वरीतच दिली ज्ञानोबारांनी. ज्ञानेश्वरी सांगत असताना ऐकत असताना बाहेरच्या व्याख्या आणायची गरज जास्त पडत नाही. व्याख्या सगळ्या ज्ञानोबारांनी केल्या. अनेक ठिकाणी शब्द आलाय, परमसिद्धी, महासिद्धी.
कशाला म्हणायचं महासिद्धी? महासिद्धीची व्याख्या त्या ठिकाणी दिली ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये 981 ते 84 वया बघा. 18व्या अध्यायाचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. देवळाचं काम पूर्ण झालं कशावरून ओळखायचं? देवळाच्या कामा कळसू, कळस बसला समजायचं देवळाचं काम पूर्ण झालं. ज्ञानोबाराय म्हणतात किंवा परमगंगेशी सिंधू प्रवेशू, गंगेला परिपूर्णता प्राप्त झाली कशावरून ओळखायचं? सिंधूला मिळाली. किंवा ज्ञानोबाराय पुढे सांगतात का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा, 16वा कस प्राप्त झाला की सोन्याची शुद्धी झाली. कशा करता हे दृष्टांत सांगितले? तैसे आपुले नेनने फेडी जे का जानने, तेही गिळोनी आसने आयशी जे दशा, ते परिते काही निपजने जेत नाही, म्हणोनी म्हणिपे पाही परमसिद्धी ते. बघा, याला म्हणायचं परमसिद्धी, महासिद्धी. महासिद्धी कशाला म्हणायचं? जसं देवळाचा कळस ठेवला का देवळाचं काम पूर्ण, तसं जीवनामध्ये परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं, भगवत स्वरूपाची प्राप्ती होणं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. याला म्हणायचं महासिद्धी. एक सिद्धी प्राप्त झाली, महासिद्धी प्राप्त झाली, आता परत प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही. सा काष्टा सा परागती. हो, म्हणून ज्ञानोबाराय त्याला म्हणतात परमसिद्धी. परी हेच आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरुकृपा लब्धी काळे पावे. महासिद्धी प्राप्त होते संतांच्या सहवासात गेल्यानंतर, त्यांची दृष्टी पडल्यानंतर जीवाला महासिद्धी प्राप्त होते. म्हणजे तो ब्रह्मरूप होतो, परमात्मा स्वरूप होतो. कालच आपली ओळी गेली, जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांताशी. भ्रांत असेल, अनाधिकारी असेल, सामान्य मनुष्य असेल, पण संतांची दृष्टी त्याच्यावर पडली पाहिजे. नुसती दृष्टी नको, कृपा दृष्टी पडली पाहिजे. त्यांची कृपादृष्टी पडल्यानंतर तो जीव राहत नाही, तो जीवची परी तुके, तो वास जयाकडे पाहे. बोला, तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महाबोध. त्यांची दृष्टी पडली. आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यांची फक्त दृष्टी संतांची कृपादृष्टी पडली बरं का. आपण काल परवाच उदाहरणं सांगून आलो. गावोबावर कृपादृष्टी पडली, रेड्यावर कृपादृष्टी पडली, पद्मपादाचार्यावर शंकराचार्यांची कृपादृष्टी पडली. सामान्य होते परंतु त्या ठिकाणी असामान्य झाले, त्यांना परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. संतांच्या कृपादृष्टीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून जयाची दिठी महासिद्धी तेवे, दिठी महासिद्धी तेवे. ज्ञानोबाराय सांगतात देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. स्वर्गसुख जे आहे ते ह्यांचा खेळ आहे. मग आता जर ज्यांना महासिद्धी प्राप्त होते तर स्वर्गसुख म्हणजे सामान्य आहे त्याच्या मानाने. स्वर्गसुखादी शब्द वापरला आहे, म्हणजे स्वर्गसुख, वैकुंठ सुख, ब्रह्मलोकातलं सुख, हे सगळं सुख त्याला सहज प्राप्त होतं. संतांच्या कृपादृष्टीमध्ये हे सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात असे संत महापुरुष ज्यांना समबुद्धी प्राप्त झाली त्यांचा हा विशेष आहे. पुढे जाऊन ज्ञानोबाराय सांगतात नाही आपल्याला ते भेटले, नाही आपल्यावर त्यांची कृपादृष्टी पडली, आमचा उद्धार होणार नाही का? अहो ज्ञानोबाराय आता आम्हाला लगेच प्रत्यक्ष नाहीत भेटले, तुकोबाराय प्रत्यक्ष नाही भेटले, मग आमचा उद्धार नाही होणार का?
होईल. काय करायचं त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी पुढच्या ओवीत सांगितले, विपाये जरी आठविले चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी. विपाये जरी आठविले चित्ता, विपायाने सहज अकस्मात जरी आपण त्यांचं चित्तामध्ये आठवण केली, स्मरण केलं तरी दे आपुली योग्यता, ते त्यांची योग्यता आपल्याला देऊन टाकतात. ज्ञानोबाराय म्हणतात, मग जर त्यांची प्रशंसा केली, स्तुती केली, स्मरण केलं, आवर्जून जर स्मरण केलं, हे असो तया ते प्रशंसिता लाभ, फार लाभ होतात त्यांच्या प्रशंसेमध्ये, त्यांच्या स्तुतीमध्ये. नाही आपल्याला त्यांच्याकडे जाता आलं, नाही आपल्याला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घडलं, तरीसुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात स्मरण करा, आठवण करा त्यांची. विपायाने म्हणतात ज्ञानोबाराय, सहज जरी त्यांची आठवण झाली, अकस्मात जरी त्यांची आठवण झाली, फक्त ज्ञानोबारायांनी शब्द वापरलाय चित्ता. आठवण अशी चित्तात पाहिजे, मनात नको, बुद्धीत नको, तर चित्तात पाहिजे. चित्तात आठवण निघण्याकरता खूप संत चित्तात जाऊन बसलेले असले पाहिजेत. आपल्याला जर त्यांची आठवण विपायाने जरी झाली तरीसुद्धा काय होतं, ज्ञानोबाराय सांगतात, तरी दे आपुली योग्यता. त्यांची जी काही योग्यता असेल, त्यांची योग्यता किती मोठी आहे, परमात्मा स्वरूप ते झालेले आहेत. त्यांची भक्ती, त्यांचं वैराग्य, त्यांचं ज्ञान, त्यांच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य, आपण त्यांचं स्मरण केल्यानंतर ते सामर्थ्य त्यांचं जे काय असेल ते आपल्याला देऊन टाकतात. व्यवहारामध्ये आपण एखादा मनुष्य एखाद्या माणसाला देतो, त्याच्याकडे असलेलं धन देतो, कपडे देतो, अन्न देतो, स्वतःला देऊन टाकेल का? पण संत काय करतात, आपलं स्वरूपच देऊन टाकतात. आपलं सगळं सामर्थ्य ते त्या ठिकाणी जो कोणी स्मरण करतो त्याला देऊन टाकतात. ज्या स्वरूपाला ते प्राप्त झाले, हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा, किंवा मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीचं मुक्तता, आपुली वस्तू. संतांना नुसतं आपण त्यांचं स्मरण केलं, ज्ञानोबारायांचं आपण स्मरण केलं, त्यांच्या रूपाचं स्मरण करा, आठवण करायची, चित्तात करायची, नामाचं स्मरण करायचं. ज्ञानदेव 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 म्हटल्यानंतर ते जसे ज्ञानस्वरूप आहेत तसे आपण ज्ञानस्वरूप होणार. ज्ञानोबारायांच्या रूपाचं स्मरण करा. निष्ठ्या रूपाचं जरी स्मरण केलं, जसं नाथ महाराजांना ज्ञानोबाराय दिसले, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. किंवा नाथ महाराज सांगतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय कसे आहेत, कैवल्याचा पुतळा आहेत, करा आठवण. ज्ञानोबाराय म्हणतात, इथे या ठिकाणी ज्ञानोबाराय लिहिते, विपाये जरी आठवली चित्ता, तुकोबारायांची आपल्याला आठवण झाली, त्यांचं नामस्मरण आपल्याला आठवलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. त्यांचं स्मरण तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा ती अवस्था प्राप्त होते. जगा काळ खाय आम्ही, तो यम तुमच्याकडे सुद्धा येणार नाही, कारण तुकोबारायांचं स्मरण केलं, तुम्ही तुकोबारायांच्या स्वरूपाला प्राप्त झाले. तुकोबारायांचं चरित्र आपण आठवलं मनामध्ये, चित्तामध्ये. ज्ञानोबारायांचं चरित्र आपण आठवलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र आठवलं, त्यांच्या रूपाचं ध्यान केलं, त्यांच्या नामाचं ध्यान केलं, त्यांच्या स्वरूपाचं, ते ज्या स्वरूपाला प्राप्त झाले ज्ञानाचं ध्यान केलं, तरी दे आपुली योग्यता, तर तुम्हाला सुद्धा ते तसंच करून ठेवतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हे तर जाऊ द्या, आवर्जून जर आपण त्यांचं स्मरण करायला लागलो, वर्णन करायला लागलो, किती लाभ होतात.
हे असो तया ते प्रशंसिता लाभू आती. किती लाभ होतात सांगता येत नाही. आती भरपूर लाभ आहेत, पण प्रशंसा केली पाहिजे. आवडीने प्रेमाने त्यांचं वर्णन केलं पाहिजे. तुकाराम महाराज तर म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ हुकासाठी. हो, तुका म्हणे पापे. हो, पुण्य व्हायचं, पुण्यवंत व्हायचं असेल तरी संतांचं नाव घ्यायचं, स्मरण करायचं. पाप घालवायचं असेल तरी संतांचं स्मरण करायचं. किंबहुना महालाभ प्राप्त करून घ्यायचा आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं असेल, संतांचं नुसतं वर्णन करायचं. पहिला लाभ आहे. हां तेही मज निरोते. हां आवडती प्राणापरवते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान परमात्मा म्हणतात, मला आवडतो कोण? देवाला त्याची स्तुती केलेली जास्त आवडत नाहीत. आवडतात पण आणखीन त्याच्यापेक्षा प्राणापेक्षा जास्त. परिते प्राणापरवते आवडती मज निवृत्ते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान परमात्मा म्हणतात, मला संतांचं वर्णन करणारा असेल, भक्ताचं वर्णन करणारा असेल तर मला तो माझा देव वाटतो. मी त्याचं ध्यान करतो. आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमचे देवतार्चन. भगवान म्हणतात, माझं तो देवतार्चन वाटतो, मला ते त्या ठिकाणी माझी देवता वाटतो. कोण? हो, एतु धर्म्या मृतमिदम यथोक्तम पर्युपासते. तिथल्या ओव्या बघा, 12व्या अध्यायामध्ये शेवटचे श्लोक. भगवान परमात्मा म्हणतात, मला तो आवडतो. ते तीर्थ, ते क्षेत्र, जगी तेची पवित्र. कोण? भक्तिकतेशी मैत्र जया पुरुषा. आम्ही तर करू तयाचे ध्यान, ते आमचे देवतार्चन. ते वाचून आन गोमटे नाही, तयाचे आम्हा व्यसन. तो मिळते. पण कोण? जो भक्तांचं चरित्र वर्णन करतो, संतांचं चरित्र वर्णन करतो. मन अनुवादिती पंडुसता ते मानू परम देवता आपुल्या मी. बस एक ओवी पुरीशी आहे, ही महत्वाची ओवी आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता ते मानू परम देवता आपुले आम्ही. आमचे प्रेमळ भक्त आहेत, त्यांची वार्ता जे वर्णन करतात, भगवान म्हणतात माझी परम देवता आहे. म्हणून देवाला आपण आवडणारे व्हावं असं वाटत असेल, संतांचं स्मरण करायचं. म्हणून भगवान परमात्म्याने विपाय, ज्ञानोबाराय म्हणतात, विपाय जरी आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू आती. म्हणून हे कोणाचं वर्णन सगळं चाललंय? योगारूढ पुरुषाचं वर्णन चाललंय. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तू लवकरात लवकर सुरू कर, आता योगी हो. आता योगी व्हायचं म्हणजे देवा काय करायचं? भगवान पुढच्या श्लोकात सांगतात, योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहा. भगवान म्हणतात, योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः. योगी जो आहे तो सतत त्या ठिकाणी, युंजित म्हणजे योग करतो, जोडतो, आपल्याला संबंध ठेवतो. कोणाशी? आत्मानं रहसी स्थित. आत्मानं आत्मस्वरूपाशी त्या ठिकाणी आपला संबंध जोडतो. त्याच्याकरता तो कुठं योग करतो, कसा योग करतो, कधी योग करतो,
हे सगळं महत्त्वाचं आहे बरं का. योग करायचा आहे. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणं, संबंध जोडणं. कारण योगी झाल्याशिवाय समाधान नाही, योगी झाल्याशिवाय दुःख जाणार नाही. मग आता आपण योगी व्हायचं का नाही हे आपण ठरवायचं. आपल्याला समाधान पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, आपल्याला योगी झालं पाहिजे. पण कोणाला जोडायचं, कोणाशी संबंध जोडायचा? जो आनंदरूप आहे, जो सुखरूप आहे त्याला जोडलं पाहिजे. तर योग. आपल्या जीवनात दुःख का आलं, आपण त्याला सोडलं आणि जे दुःखरूप आहे, असत आहे, जड आहे त्याला जोडलं. म्हणून आपण योगी नाही, आपण वियोगी. आपला आणि त्याचा काय झालाय? वियोग झालाय. काय लोक कुयोगी, म्हणजे नको त्याचा संग केलेला आहे म्हणून दुःख आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, बाबा कुयोगी होऊ नका, वियोगी होऊ नका, योगी व्हा. योगी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कशाला म्हणायचं योगी? मी सांगितलं. कपडे बदलणं म्हणजे योगी नाही, दाढी जटा वाढवणं म्हणजे योगी नाही, जंगलात जाऊन बसणं म्हणजे योगी नाही, डोळे झाकून बसणं म्हणजे देवाला तो योगी अपेक्षित नाही. साधन म्हणून ठीक आहे, पण कायम देव म्हणतात, देव कायम डोळे झाकून आपल्याला बसता येणार नाही. कायम बसता येईल का डोळे झाकून? अहो, जेवायचं असलं तर डोळे उघडावे लागतील ना. जगायचं असलं तर, काम करायचं असलं तर डोळे उघडावे लागतील. मग आता योगी व्हायचं म्हणजे काय? भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सगळी योगाची लक्षणं सांगतात. योगी युंजित, योग्याने त्या ठिकाणी नेहमी जोडलेलं राहिलं पाहिजे, अनुसंधान केलं पाहिजे. कोणाचं करायचं, कुठं करायचं, कधी करायचं? भगवान परमात्मा म्हणतात, योगी युंजित सततम, सतत करायचं. आता सतत करणं शक्य आहे का? बरं, कोणाचं अनुसंधान करायचं, कोणाशी संबंध जोडायचा? भगवान म्हणतात, आत्मानम, योग्याने सतत आत्मस्वरूपाशी अनुसंधान करायचं आहे. आत्मा म्हणजे आपल्यालाच योग्याने सतत आपल्याला जोडून घ्यायचं आहे, आपल्यालाच पाहायचं आहे. मनुष्य सगळं पाहतो, पण त्याला आपल्याकडे पाहायला वेळच नाही. आपल्या शरीराकडे पाहत नाही, आपल्या गुणाकडे पाहत नाही, आपण कुठं चाललोय हे पाहत नाही, आपली प्रगती किती झाली, दुर्गुण किती वाढले, सद्गुण किती वाढले हे पाहत नाही, आणि आपल्या आत्मस्वरूपाकडे तर अजिबात पाहत नाही. म्हणून वियोगी. योगी व्हायचं म्हणजे काय? योगी व्हायचं म्हणजे कुठं बाहेर जाऊन कोणाला पाहायचं नाही, बाहेरच्या वस्तूला आपल्याशी जोडायचं नाही. परमात्मा हा आपलं स्वरूपच आहे, आत्मरूपाने तो आहेच. भगवान म्हणतात, योगी युंजित सततम आत्मानम, सतत त्या ठिकाणी आत्मा जो आहे, परमात्मा जो आहे, त्याच्याशी आपला संबंध जोडला पाहिजे. सतत शब्द वापरला आहे, तसा पाहायला गेला तर सतत आपण बाकीच्या कशाचंच चिंतन करू शकत नाही. सतत राहणारी वस्तू एकच आहे. कोणती? परमात्मा, आत्मा, जो सतत आहे, नित्य आहे. आणि जो सतत नित्य आहे त्याचं आपण सतत अनुसंधान करू शकतो. अनुसंधान शब्दाचा अर्थ इथं जाणणं. मग तुम्ही म्हणाल, मग झोप आली, झोपेत कुठं अनुसंधान आहे? झोपेत जरी अनुसंधान असलं तर इथे अनुसंधान करायचंच नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये तो आहे, तो नित्य आहे, ते माझं खरं स्वरूप आहे असं जाणणं. एकदा जाणलं मग जागृती येऊ द्या, स्वप्न येऊ द्या, सुषुप्ती येऊ द्या, ते जाणणं जे असतं ते राहतं. जसं मी अमुक आहे, झोपेच्या अगोदर मनुष्य जाणतो, झोपेल्यानंतर काहीच त्याला जाणत नाही.
जागा झाला की बरोबर म्हणतो मी आमकं काम करायचं राहिलं होतं बरं का, म्हणजे ते झोपेतसुद्धा होतं डोक्यात. तसं त्या ठिकाणी आत्मस्वरूपाला त्या ठिकाणी जाणायचं आहे सतत. योगी युंजित सततम. पण आता कुठं करायचा योग? घाटावर करायचा का? बाजारात करायचा का? तुकाराम महाराज म्हणतात उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथ. योग करायचा असेल त्याने बाजारात करायचा नाही. का बाजारात करायचा नाही? बाजारात माणसांचा आवाज, गोंधळ, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ध्यानयोग करता येणार नाही. आता ज्ञानोबारायांनी या योगाचा अर्थ वेगळा केला आहे. मी पहिल्यांदा श्लोकातला अर्थ सांगतोय. जो काही टीकाकारांनी केलेला आहे शंकराचार्य, मधुसूदन सरस्वती, तो अर्थ सांगतोय. ध्यानयोग भगवंतांनी सांगितला आहे आणि ध्यानयोग ज्याला करायचा असेल श्लोकानुसार अर्थ असा आहे त्याला एकांत पाहिजे. रहसी स्थिता. रहसी म्हणजे एकांत. कारण ध्यान करायचं असेल तर शांतता पाहिजे. कारण विक्षेप जर असेल, बडबड जर असेल, कोणी आलं तुमच्या पायावर पाय दिला, एखादा बैलच आला आणि तुम्हाला ढकललं. आता बाजारात बसल्यानंतर तिथं गर्दी आहेच, तिथं धक्काबुक्की होणारच आहे. तिथं माणसाने तिथं योग करत बसायचं नाही. हा ध्यान योग बरं का. ज्ञानोबारायांनी हा योग वेगळा केला आहे. ज्ञानोबारायांनी बाजारातलाच योग केला आहे, ते मी परत नंतर सांगणार. पण पहिला ध्यानयोगासाठी किंवा ती अवस्था प्राप्त होण्याकरता अगोदर आपली बुद्धी तयार केली पाहिजे. त्याच्यासाठी एकांत पाहिजे. ज्याला ध्यान करायचं आहे, ज्याला चिंतन करायचं आहे, त्याला भगवान सांगतात रहसी स्थिता. योगी युंजित सततम आत्मानम रहसी स्थिता. रहसी म्हणजे पहिलं एकांताचं स्थान पाहिजे. पुढे भगवान परमात्मा श्लोकामध्ये सांगतात एकाकी यतचित्तात्मा निराशी अपरिग्रहा. नुसतं एकांत नको, तो एकाकी पाहिजे. नाहीतर म्हटलं आपल्याला ध्यान करायचं आहे, चला 4-5 जण मिळून ध्यान करून गेला एकांतात. डोंगरावर आपण 5-6 जण जाऊ ध्यान करत बसू. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा ध्यान करायला बसल्यानंतर सुद्धा सगळे एकत्रच बसले, ध्यान होईल का? नाही, ध्यान नाही होत. मग गप्पा गोष्टी सुरू होतात. तुला किती लागलं ध्यान? 15 मिनटं लागलं. मला अजून 5च मिनटं लागलं. मग का लागलं, का नाही लागलं, त्याला इतकं लागलं, त्याला असं करता करता दुसरा विषय निघतो. आपण मागे सांगून आलो दत्तात्रय महाराजांनी एका मुलीला गुरु केलं. दत्तात्रय महाराज गेले होते, रस्त्याने चालले होते. चालले असताना त्यांनी पाहिलं एक मुलगी घरामध्ये उपवर झालेली आहे आणि तिला पाहण्याकरता पाहुणे आले. दत्तात्रय महाराज म्हटले मी लांबून पाहत होतो, खिडकीतून पाहत होतो, काय करते मुलगी? पाहुणे घरात तर येऊन बसले आणि आई वडील जे होते देवदर्शनाला बाहेर गेले होते. मुद्दाम पाहुणे त्यावेळी गेले होते, मुलीची परीक्षा होईल, काय करते ही, कसं वागते, कसं बोलते, काय काय करते, पाहुणचार कसा करते. दत्तात्रय महाराज म्हणतात मी तिला पाहत होतो, हुशार होती. पाहुण्यांना बसवलं, पाणी दिलं, विचार करायला लागली. आता जर म्हटली माझे बाबा नाहीत, आई नाहीत, मी काय करू, असं म्हटली नाही. आतल्या घरात गेली, शोधाशोध करायला लागली. आईने तांदूळ कुठं ठेवले, पाहुणे आलेले आहेत, नुसता चहा चालणार नाही, आता आई वडील येईपर्यंत एखादा नाश्ता करू आपण, काही खिचडी भात करू. बघायला लागली पण तांदूळच कुठं दिसत नव्हते. आता जर पाहुण्यांना म्हटलं की मी जाते दुकानात आणि तांदूळ घेऊन येते, पाहुणे म्हणतील काय दरिद्री लोक आहेत, त्यांच्या घरी तांदूळसुद्धा नाहीत. आपल्या वडिलाची इज्जत जाईल. मुलगीला काळजी असते, आपल्या बापाची कोणी नावं नाही ठेवली पाहिजे. तिने विचार केला घरात जाऊ द्या, तांदूळ नाहीत, कमीत कमी साळी आहेत आणि उखळ आपल्या घरातच आहे. पूर्वीच्या काळामध्ये बाहेर न्यायची गरज नव्हती, घरात असायचं ते सगळं. तिने काय केलं, त्या साळी उखळामध्ये टाकल्या, मुसळ हातात घेतला आणि कांडायला लागली.
दत्तात्रय महाराज म्हणतात, मी पाहत होतो खिडकीतून तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या, त्या वाजायला लागल्या. तिने विचार केला, बांगड्या वाजल्यानंतर बाहेरचे पाहुणे म्हणतील, अहो आत्ता तांदूळ कुटायला लागली, आता साडी कांडायला लागली. म्हणून तिने पाहुण्यांना आवाज जाऊ नये म्हणून आपल्या हातातल्या बांगड्या काढायला सुरुवात केली. पण ती विचार करायला लागली, बांगड्या जर मी सगळ्या काढून ठेवल्या तर हे सौभाग्याचं लक्षण नाही, अशुभ लक्षण आहे. म्हणून तिने काय केलं, 2 बांगड्या ह्या हातात 2 बांगड्या हातात ठेवल्या आणि कांडायला लागली. दत्तात्रय महाराज म्हणतात, मी पाहत होतो, पण तिच्या लक्षात असं आलं त्या 2 सुद्धा बांगड्या वाजायला लागल्या. 2 बांगड्या जरी असल्या तरी वाजतात. लक्षात आलं का? 2 बांगड्या म्हणजे 2 माणसं एकत्र आली की ती वाजायला सुरुवात होतात. हा असा आहे, तो असा आहे, ही अशी आहे, ती अशी आहे, चाली सुरुवात. अगदी प्रवचनात बसलं असलं तरी सुद्धा प्रवचन सुरू होईपर्यंत चालतं तेच. देवळात बसलं तरी माणसाला भान राहत नाही आपण कुठं बसलो, काय बोलतो. मग दत्तात्रय महाराज म्हणतात, मी तिला पाहिलं, तिने काय केलं, एकच ठेवली आणि मग कुटायला लागले. आता एक असल्यावर आवाज येईल का? दत्तात्रय महाराज म्हणतात, मी तिची हातातली 1 बांगडी पाहिली आणि तिला गुरु केलं. काय गुरु केलं? वासे बहुना कलहो भवेद वार्ता द्वयोरपी एक एव चरेत तस्मात. एक एव चरेत तस्मात कुमार्या कंकणमिव. दत्तात्रय महाराज म्हणतात, माणसाने असं कधी एकटं सुद्धा राहायला शिकलं पाहिजे. कारण ध्यान करायचं असेल तर 2 चालत नाही. अभ्यास करायचा असेल 2 चालतात. भजन करायचं असेल तर नुसतं 2 असून चालत नाही, 3-4 पाहिजेत, 3 तरी पाहिजेत. प्रवचन व्याख्यान असेल त्याच्याकरता जास्त लागतात, पण ध्यान करायचं असेल तर एक एव चरेत तस्मात एकट्याने करावं लागतं ध्यान. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, तो एकटा पाहिजे. पण नुसता एकटा असून चालत नाही. एकटा आहे, ध्यान करायला गेल्यावर एकटा शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी केला आहे, तो स्वतंत्र एकटा म्हणजे असहाय्य पाहिजे. असं नको, मला ध्यान करायचं आहे, तू चल माझ्याबरोबर, मला पाणी पिण्याची व्यवस्था तू करायची, मला जेव खाऊ घालण्याची व्यवस्था तू करायची, मी बसल्यानंतर ध्यानाला पंखा घालायची व्यवस्था तू करायची, मी ध्यान करतो. होईल का त्याच्याकडून ध्यान? ज्याला ध्यान करायचं आहे, भगवान शब्द काय वापरतात, काय श्लोकात शब्द आलाय सांगा मला. ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्यांनी श्लोकात काय शब्द आलाय? काय शब्द आलाय? एकाकी शब्द आलाय. रहस्य स्थिता म्हणजे एकांतात, आणि एकाकी म्हणजे नुसता एकटा नाही. भगवंतांनी पुढं म्हटलंय निराशी आणि अपरिग्रह. तो निराशी पाहिजे. निराशी म्हणजे आशा नको त्याच्या जीवनात, मनात भरपूर. मी आता ध्यान करायला बसलो, मला ध्यान केल्यानंतर मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं. मिळेल, पण मग ते मिळाल्यानंतर मग ध्यानाचं पुण्य संपलं. ध्यानामध्ये ती शक्ती आहे. ध्यानामुळे माणसाला रिद्धिसिद्धीसुद्धा प्राप्त होतात, परंतु मग आपलं ध्यान त्याच्याकरता झालं. म्हणून आशा नको कोणती, निराशी. यतचित्तात्मा शब्द वापरला. यतचित्तात्मा म्हणजे इंद्रिय आणि मन त्यांनी जिंकलेलं असलं पाहिजे, तो ध्यान करू शकतो. मन जिंकलंच नाही, इंद्रिय जिंकलीच नाही, ध्यान करायला जरी बसला तरीसुद्धा इंद्रिय इकडे तिकडे पाहतायत, डोळे इकडे पाहतायत, कान इकडे ऐकतायत, ध्यान लागणार नाही. मन शांत नसेल तर ध्यान होऊ शकणार नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की एकाकी यतचित्तात्मा. चित्त आणि आत्मा, आत्मा म्हणजे मन, चित्त म्हणजे मन आणि आत्मा म्हणजे इंद्रिय घ्या. निराशी, आशा नको. आणि महत्त्वाचा शब्द वापरला आहे शेवटी, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तिथे ध्यान करताना जास्त परिग्रह नको. इथं म्हटलं ध्यान करायला जायचं आहे, तिथं आपली खाण्यापिण्याची व्यवस्था काय, म्हणून सगळं बाजार घेऊनच गेला तिथं.
अरे देवावर भरोसा ठेवायचा आहे, भगवंताचं ध्यान करायचं आहे ना, परमात्मा सगळी व्यवस्था करणार आहे, अशा दृष्टीने त्यांनी ध्यान करायला निघायचं आहे. भगवंत ज्ञानोबारायांनी पुढे याचा सविस्तर विचार केला आहे. पण या ठिकाणी योगी कसा असला पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी योग करायचा हे सांगितलं. मी श्लोकाचं चिंतन केलं आहे, पण ज्ञानोबारायांनी याच्यावरचं चिंतन केलं आहे ते थोडं वेगळं केलं आहे. ज्ञानोबारायांनी एकांत जो सांगितला आहे तो वेगळा सांगितला आहे. ज्ञानोबारायांनी परिग्रह जो सांगितला आहे तो वेगळा सांगितला आहे. ज्ञानोबारायांना एकांतातला एकांत मान्य नाही, लोकांतातला एकांत मान्य आहे. ज्ञानोबाराय जो या ठिकाणी योग सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात तो योग करायला गेलेला जो योगी आहे त्याने कसा योग केला, कसं आपल्या जीवनामध्ये अनुसंधान केलं आहे, काय त्याने प्राप्त करून घेतलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पुढती अस्तवेना ऐसे जया पाहलिया अद्वैत दिवसे, पुढती अस्तवेना ऐसे जया पाहलिया अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. बघा श्लोक कुठं आहे, ज्ञानोबाराय काय सांगतात. ज्ञानोबाराय योग जे सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. तो योगी कोण योगी? ज्ञानोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये ज्याने दिवस पाहिला तो योगी. कोणता दिवस पाहिला? ज्ञानोबाराय म्हणतात पुढती अस्तवेना ऐसे, जो दिवस कधी मावळतच नाही. आपल्याला जो दिवस आपण रोज पाहतो तो मावळतो का नाही मावळत? मावळतो. रोज सूर्य उगवतो आणि रोज सूर्य मावळतो. म्हणून ज्ञानोबारायांनी हा नाही दिवस घेतला, हा मावळणारा दिवस आहे. पुढती अस्तवेना ऐसे, ज्याचा कधी अस्तच होत नाही असा दिवस. असा कोणता दिवस आहे? असा कोणता सूर्य आहे जो सूर्य उगवल्यानंतर कधी मावळतच नाही? आपण नेहमी चिंतन करतो सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदयो ज्ञानी आसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. असा दिवस त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये उगवला. फार दिवस उगवणं अवघड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात खरं आपल्या जीवनामध्ये तो दिवस उगवला पाहिजे, पण दिवस लवकर उगवत नाही, रात्र लवकर संपत नाही. अज्ञान म्हणजेच रात्र आणि परमात्मा स्वरूपाचं ज्ञान हाच खरा दिवस. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत आपण जरी म्हणत असलो आम्ही दिवसात आहोत तरी आपण रात्रीतच आहोत. आपण मागं चिंतन करून आलो या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. जिथं सगळी भूतं मात्र जागे आहेत तिथं हे झोपलेले असतात आणि जिथं हे आपण झोपलेले असतो तिथे संत जागे असतात. कसा दिवस उगवेल आपल्या जीवनात तो? हो, तुका म्हणे धन्य ऐसा दिवस कोण? पंढरीचे वाटे येता मूळ देखेन, धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. ज्ञानोबाराय म्हणतात आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे सभा या अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. पण कशामुळे? बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम. म्हणून तो दिवस उगवण्याकरता वाट बघावी लागते. नामस्मरण करावं लागतं, चिंतन करावं लागतं, श्रवण मनन निधिध्यासन करावं लागतं. श्रीगुरु कृपा होते, परमात्म्याची कृपा होते आणि दिवस एक दिवशी उगवतो. आणि दिवस उगवल्यानंतर ज्ञानोबारायांनी हे रूपक केलं आहे. 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीला बघा
ज्ञानोबाराय म्हणतात, हा तुमचा सूर्य वेगळा आणि आमचा सूर्य वेगळा. आमच्या जीवनात श्रीगुरुरूपी सूर्य उगवला, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, आदवय आबजिनी विकासू वंदू आता. तो सूर्य उगवल्यानंतर हा विश्वाचा भास सगळा मावळून जातो आणि आदवय नावाचं कमळ जे आहे आत्मा परमात्मा त्याचा विकास होतो. हा सूर्य उगवल्यानंतर जसं लौकिक सूर्य उगवल्यानंतर काय काय होतं त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, जीवरक रूपी पक्षी जे असतात ते देहांतेची घरटी सगळी सोडून जातात. भेद नदीच्या 2 थडीवर अडकलेले बुद्धिबोध चक्रवाक पक्षी यांची गाठ पडते. तो आहे रात्रीचा पैल कडू, कोणे देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाशे विन सुरवाडू प्रकाशाचा. पुढती आस्तवेना आयशे, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला, परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, त्याचा कधी आस्त होत नाही. जागृती येते, स्वप्न येतं, सुषुप्ती येतं, परंतु या तिन्हीचा प्रकाशक असलेला जो परमात्मा आहे तो मात्र नित्य आहे. अहो, मृत्यूच्या वेळेस सुद्धा त्याचा आस्त होत नाही, परमात्मा तसाच आहे. प्रलय काळ झाला तरी परमात्मा तसाच, म्हणून त्याला नित्य म्हटलं. एकदा ज्ञान झालं मनुष्याला ते योग्य प्रमाणाच्या द्वारे झालेलं असल्यामुळे पुन्हा अज्ञान येत नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, पुढती आस्तवेना आयशे, जया पाहले अद्वैत दिवसे. तो अद्वैत दिवस ज्ञानरूपी सूर्य पाहिला, त्याला पाहायचं म्हणजे काय, तत्स्वरूप होऊन जायचं आहे. आपल्याहून भिन्न होऊन त्याला पाहायचं नाही, तो आहेच. त्याच्याच प्रकाशाने हा सगळा प्रकाश चालू आहे, हे सगळे व्यवहार होतात. त्याला जाणायचं आहे आणि मग ती वृत्ती, जाणण्याची वृत्तीसुद्धा गेली. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जैशे. तो एकदा का दिवस पाहिला, मग आपण पाचे आपण असे अखंडित. मग ज्ञानोबाराय सांगतात, आपला आपणच त्या ठिकाणी तो अखंडित राहतो, नित्य राहतो. संतांनी काही ठिकाणी याला दिव्याची उपमा दिली, काही ठिकाणी सूर्याची दिली. तुकाराम महाराजांनी घराची उपमा दिली. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही असं घर बांधलं, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. या लौकिक घरातून एक दिवस आपल्याला बाहेर काढतील लोक, म्हणून अशा घरात राहायचं की ज्या घरात गेल्यानंतर कोणी बाहेर काढणारच नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर, जिथं कुठल्याही प्रकारचं अंजन नाही, अज्ञान नाही, दुःख नाही, मरण नाही. निराकारी निरंतर राहिलोसे. कुठं आहे ते घर? निराकार आहे, निरंतर आहे. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तो दिवस आम्ही पाहिला. पुढती आस्तवेना ऐसे, जया पाहिले अद्वैत दिवशी. मग आपण पाची आपण असे अखंडित. मग अखंड त्यात आनंदामध्ये तो राहतो. जे ऐशेने सुखे मातले, आपण पाचे आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐशिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची मनोनी. विषय पूर्ण करायचा आहे म्हणून 5 मिनटं घेतो अजून, कारण ही ओवी घेतल्याशिवाय, मागची ओवी घेतल्याशिवाय ही ओवी सांगता येत नाही. दिवाळी आहे आपली, ज्ञानाची दिवाळी आहे. काय 5 मिनटं जास्त झाली तर आणखीन जास्त दिवाळी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐशिया दृष्टी जो विवेकी, अशी दृष्टी ज्याला प्राप्त झाली, कोणती? आपण पाची आपण असे अखंडित. अशी दृष्टी ज्याला प्राप्त झाली तो खरा विवेकी.
आणि पार्था तो एकाकी, तो मनुष्य एकाकी आहे. एकांतात बसलेला ज्ञानोबारायांना एकांत मान्य नाही. विचाराचा एकांत झाला का, निश्चयाचा एकांत झाला का? मी बसलो एकांतात डोंगरावर जाऊन आणि माझ्या डोक्यात जर हजारो विचार असतील तर मी एकांतात का लोकांतात? बोला. मी बसलोय एकांतात, कडी लावून बसलो दरवाजाची, कोणी येऊ नये म्हणून. घरात सुद्धा कोणी नाही, पण डोक्यात हजारो विचार बसले. एकांत का लोकांत? लोकांत. आणि मी लोकात बसलोय आणि लोकात बसलेलो असताना खूप बडबड चाललेली आहे, सगळा गोंधळ चाललेला आहे, पण मी असं म्हणतोय हे सगळं परमात्मा स्वरूपच आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही, एक परमात्मा नटलेला आहे. असा एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभ तसे. मी एकांतात का लोकांतात? बोला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एकांत शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांनी इथे केलाय, तुम्ही सांगतोय. ज्ञानोबारायांचा योगी कसा आहे बघा. ज्ञानोबाराय म्हणतात पार्था तो एकाकी, तो कोण? ऐशा दृष्टी जो विवेकी. अशी दृष्टी ज्याला प्राप्त झाली, परमात्मा दृष्टी ज्याला प्राप्त झाली, अद्वैत दिवस ज्याच्या जीवनामध्ये उजडला, कधी त्याचा हस्त होत नाही असा अद्वैत दिवस ज्याला प्राप्त झाला, अद्वैत बोधावर जो आलेला आहे, तो लोकांतात असला तरी एकांतातच आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात सहजे अपरिग्रहिते तिही लोकी तोची मनोनी. आणि अपरिग्रही सुद्धा त्यालाच म्हणायचं, नाहीतर मग बाकीचा परिग्रह सगळा सोडला. आणि परिग्रह जरी सोडलेला असला आणि मी माझं मनात असलं, मी नुसतं ठेवलं होतं, तर परिग्रह वाटला त्या शुकाचार्यांचा, जनक राजाला. नुसते मी शुकाचार्य आलो म्हटले, ते जनक राजाने सांगितलं एकटे या माझ्याकडं, जास्त लोकांना घेऊन येऊ नका. तो म्हटला एकटा? मी एकटाच आलोय ना, पण मी आलोय म्हणायचे. जनक राजा तिकडून निरोप पाठवायचा, तुम्ही दोघे येऊ नका, एकटे या. मग शुकाचार्यांच्या लक्षात आला आपण मीला घेऊन चाललोय. बरोबर, मी हा सगळ्यात मोठा परिग्रह आहे, अहंकार. म्हणून तो अहंकार सुद्धा ज्याचा सुटला, मी ज्याचा परमात्मा स्वरूप झाला, ज्ञानोबाराय सांगतात तोच खरा त्या ठिकाणी अपरिग्रही आहे. सहज अपरिग्रही. आणि तिन्ही लोकात तो अपरिग्रही आहे, त्याच्यासारखा अपरिग्रही कोणीच नाही. मग तो लोकात असू द्या, तो जगाचं कार्य करत असू द्या. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय निवृत्ती गारहस्थ मांडलेली आहे, निष्काम आपत्य प्रसवतच आहे. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी गृहस्थ आश्रम केला. कोणता? त्यांची मुलं कोणती? हे सगळे साधक त्यांची मुलं घडवली. हे विश्वची माझे ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. तो जरी सर्व काही करत असेल, लोकांच्या करता करत असेल, समाजाकरता करत असेल, पण तरीसुद्धा हे सगळं परमात्मा स्वरूप आहे असं म्हणून करतो, म्हणून त्याला कोणताही परिग्रह नाही. नाहीतर परिग्रह फार वाईट आहे. ज्ञानोबाराय म्हणतात एक परिग्रह सोडला का दुसरा येतो. घरचं सोडलं की बाहेरचं येतं. ज्ञानोबारायांनी त्या परिग्रहाचं वर्णन केलंय. शिष्य शास्त्रादी विलासे, मठमुद्राचे निमिषे, घातले असे फासे निसंगाजेने. परिग्रह आहे. तिकडला परिग्रह सोडला घरचा, इकडं शिष्य परिग्रह तयार झाला. तिकडं शेती सोडून दिली, घर सोडून दिलं, इथं पुस्तकं आली, शास्त्र आली. निसंग माणसा. ज्ञानोबाराय म्हणतात घरी कुटुंबपणे सरे, वनी वन्य होऊनी अवतरे, नागवियाही शरीरे लागला असे. नागव्या माणसालाच्या मागे तो लागलेला आहे. हा परिग्रह फार विचित्र आहे. पण परमात्मा स्वरूपाचं त्या ठिकाणी ज्ञान झालं, सर्व परमात्मा रूप आहे असं वाटायला लागलं. मग परिग्रह असला तरी तो परिग्रह नसल्यासारखाच आहे. मग तो घरात असला काय, लोकात असला काय. ज्ञानोबाराय म्हणतात ऐसा दुर्जय जो परिग्रहो, तयाचा फेडोनी ठावो,
भव विजयाचा उत्साहो भोगीत असे. आणि मग असा जो योगी आहे त्या योग्याचं वर्णन ज्ञानोबाराय म्हणतात या ठिकाणी केलं. ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. अशा प्रकारे असाधारण अशी लक्षणं सांगितली, भगवंतांनी सांगितली. पण तो भगवान परमात्मा कसा आहे, आता त्या भगवंताचं वर्णन ज्ञानोबाराय जवळजवळ 10-15 वेळामध्ये करतात. त्याचं आपल्याला वर्णन पाहायचं आहे उद्याच्या